हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट केला होता. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये टोटल 6 प्रॉब्लेम होते. त्यातले 5 प्रॉब्लेम मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. 6 बाकी होता. ते 6 मी बोर्डवरती लिहून ठेवलेले आहे. फक्त मी एक्सप्लेन करतो. बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे आपल्याला दिलेला हा कॉम्प्लेक्स नंबर काय करायचं आहे, पोलार फॉर्ममध्ये लिहायचा आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. दोन्ही फॉर्म म्हणजे दोन्ही फॉर्म्युले मी इथे लिहून दिलेत, पोलार फॉर्मचा आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचा. तर बघा 6 नंबरचा क्वेश्चन असा आहे, 1 + 7i डिवाइडेड बाय 2 - i होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज घेतला, त्याला झेड नाव दिलं आपण. डिनॉमिनेटरचं एक्सपान्शन करायचं म्हणजेच ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्यायचा. मग स्क्वेअर करताना कोणता फॉर्म्युला यूज करायचा, a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर, a² - 2ab + b². त्या फॉर्म्युल्यानुसार एक्सपान्शन असं होतं. एक्सपान्शन केल्यानंतर 2चा स्क्वेअर 4, i² ची व्हॅल्यू -1. त्याच्यानंतर 4 मधनं 1 जर सबट्रॅक्ट केला तर 3 राहतो आणि हा -4 आहे ॲज इट इज आणि न्यूमरेटर ॲज इट इज. हे आल्यानंतर ह्याच्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ह्या डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय असतो, इथं मायनस असेल तर इथं प्लस घ्यायचं. मग हे प्लस घेतलं म्हणजे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड केलं. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन हे येत आहे आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला आपण, a - b × a + b, a² - b². त्या फॉर्म्युल्यानुसार लिहिलं आपण. मग आता याला सिम्प्लिफाय करून घेऊया. सिम्प्लिफाय करून घेताना काय केलं, 3 ॲज इट इज ठेवला, 4i आणि 21i 25i. i² ची व्हॅल्यू -1 × 28 -28. त्याच्यानंतर 3 मधनं 28 सबट्रॅक्ट केल्यावर -25 राहतात आणि हा 25 आहे ॲज इट इज. डिनॉमिनेटरला 3चा स्क्वेअर 9, 4² 16, i² ची व्हॅल्यू -1 - प्लस झाला. तर 9 + 16 25. न्यूमरेटरमधनं 25 जर कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये राहिला -1 + i आणि डिनॉमिनेटरचा 25 कॅन्सल झाली. म्हणजे राहिलं काय, -1 + i. मग याला इक्वेट केला आपण a + ib सोबत. हा काय आहे, -1 आहे, -1. तर a = -1 आणि b = 1. a ची व्हॅल्यू -1 भेटली, b ची व्हॅल्यू 1 भेटली. मग आपल्याला r फाइंड करायचा आहे. r फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे a² + b². मग a च्या जागेवर a ची व्हॅल्यू -1 पुट केली, b च्या जागेवर b ची व्हॅल्यू 1 पुट केली. -1चा स्क्वेअर 1 असतो, 1चा स्क्वेअर 1 असतो, 1 + 1 2 म्हणजे √2. r ची व्हॅल्यू √2 भेटली. हिअर -1, 1 लाईज इन सेकंड क्वार्टर. हा पॉईंट काय येतोय, ह्या सेकंड क्वार्टरमध्ये येतोय. मग सेकंड क्वार्टरमध्ये येत असेल तर ते थिटा काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, tan - b / a + पाय. b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, a च्या जागेवर a ची व्हॅल्यू पुट केली. मायनस आपण टॅनच्या बाहेर काढू शकतो, 1 कॅन्सल, 1 राहिला. तर टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, π/4 ची. आणि हा प्लसचा पाय आधी लिहिला मी, तर हे -π/4 इथं आला. मग आपण हे जर सबट्रॅक्शन केलं, 4 × π 4π, 4π मधून 1π सबट्रॅक्ट केला तर 3π, 3π/4. डिनॉमिनेटर ॲज इट इज राहील. पोलार फॉर्म ऑफ झेड, r cos θ + i sin θ. आरच्या जागेवर आरची व्हॅल्यू √2 पुट केली, थिटाच्या जागेवर थिटा पुट केला, 3π/4. दोन्ही जागेवर हा भेटला पोलार फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड = r e⁻⁴ θ. तर आरची व्हॅल्यू √2 e⁻θ च्या जागेवर 3π/4 पुट केला, i ॲज इट इज. तर हे झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. इट इज अ व्हेरी सिम्पल. आता क्वेश्चन स्टार्ट करू आपण 5 नंबरचा. 5 नंबरचा क्वेश्चन स्टार्ट करण्यासाठी आपण आधी क्वेश्चन लिहूया. तर बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म x + iy √3 cos π/6 + i sin π/6. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, हा पोलार फॉर्म दिलेला आहे. तर ह्याला काय करायचं आहे आपल्याला, x + iy ह्या फॉर्ममध्ये आणायचं म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. किंवा आपण दुसऱ्या टाईपमध्ये लिहिलं होतं a + ib. तर इथं a म्हणजे x दिला आहे, b म्हणजे y दिला आहे. तर थोडक्यात कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आणायचं ह्याला. तर बघा जे दिलेलं आहे त्याला नाव देऊ आपण, लेट z = √3 cos π/6 + i sin π/6. इट इज अ व्हेरी सिम्पल. √3 ॲज इट इज. cos π/6 म्हणजे 30 डिग्री असतो. cos 30 डिग्रीची व्हॅल्यू असते √3/2 + i sin 30 डिग्री हाफ असतो. इज इक्वल टू √3 ने जर दोन्हीला मल्टिप्लाय केलं तर √3 × √3 3 /2 + i √3 × 1 √3 /2 झाला हा x + iy फॉर्म. मग इथं लिहू शकतो आपण काय, विच इज ऑफ द फॉर्म x + iy. झाला या फॉर्मसारखा x + iy. इट इज व्हेरी सिम्पल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. चलो बताओ सेकंड नंबर क्वेश्चन क्या है. सेकंड नंबर √2 cos 7π/4 + i sin 7π/4. सोल्यूशन देखो बच्चों, लेट z = √2 इन द ब्रैकेट cos 7π/4 + i sin 7π/4 इज इक्वल टू √2 ॲज इट इज cos. आता 7π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, म्हणजे अख्ख्या आपल्या टेबलमध्ये नाही, 90 डिग्रीपर्यंतच आहे. मग ह्याला 90च्या अंडरमध्ये आणायचं. ते कसं आणायचं, तर ह्याला लिहायचं बा
2 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 4 म्हणजे 4 दोन्ही 8, 8 पायमधनं 1 पाय गेल्यावर 7 पाय राहतात. म्हणजे 7 पाय आपण 4ला असं लिहू शकतो, कारण हे सबट्रॅक्शन केल्यावर 7 पाय आपण 4 येतं, प्लस आय साईन 2 पाय मायनस पाय अपॉन 4 असं आपण लिहू शकतो. √2 आता मी सांगितलेली ती डायग्राम तुम्हाला पाठच पाहिजे, परत इथं सांगतो बघा. दिस इज एक्स ॲक्सिस रिअल ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस इमॅजिनरी ॲक्सिस, ओरिजिन ओ, इथं 0 डिग्री अँगल असतो, इथं पाय अपॉन 2 पाय 2 पाय अपॉन सॉरी इथं किती असतो 3 पाय अपॉन 2, त्याच्यानंतर 2 पाय. ओके, आता पहा हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ऑल स्टुडंट टेक कॉफी, ही डायग्राम ध्यानात ठेवायची. कशामुळे ध्यानात ठेवायची? ऑल म्हणजे कोण? सगळे ट्रॅग्नोमेट्रिक रेशो इथं पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे. यस म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह असतात सेकंडमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. थर्डमध्ये टी फॉर टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट हे दोनच पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. सी फॉर कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक हे दोनच पॉझिटिव्ह असतात फोर्थ क्वाड्रंटमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. तर बघा आता ह्या डायग्रामनुसार आपल्याला इथे चेंजेस करायचे. मग बघा आता 2 पाय कुठे येतो? म्हणजे कंप्लीट 1 राऊंड 2 पाय आणि मायनस 45 डिग्री. मायनस म्हटल्यावर थोडंसं वापस यावं लागेल. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो? पॉझिटिव्ह असतो. कॉस पाय अपॉन 4 प्लस आय एज इट इज. आता 2 पाय मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे साईन काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. मायनस साईन पाय अपॉन 4. बघा आपण कसं कन्व्हर्जन केलं. जे मोठा अँगल होता त्याला आपण 90 डिग्रीच्या आतमध्ये घेऊन आलो. म्हणजे किती डिग्रीचा झाला आता? 45 डिग्रीचाच. म्हणजे 7 पाय अपॉन 4 माहीत नव्हता आपल्याला, पण पाय अपॉन 4 माहिती आहे ना, 45 माहिती आहे. मग बघा √2 इन द ब्रॅकेट कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1 अपॉन √2 मायनस आय. साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू पण 1 अपॉन √2चा असते. इज इक्वल टू √2ने दोन्हीला मल्टिप्लाय करू आपण. मग इथं √2ने मल्टिप्लाय केलं, √2 कॅन्सल 1 राहील. इथं पण √2 कॅन्सल आय राहील. झाला ना फॉर्म एक्स प्लस आय वाय. इथं आय वाय काय येतं? 1 आहे. मग पहा which is of the form x plus iy. It is a very simple. Now next question. तर बघा क्वेश्चन नंबर 3 सिंपल आहे. 7 × cos मायनस 5 पाय अपॉन 6 प्लस आय साईन मायनस 5 पाय अपॉन 6. परत पोलर फॉर्म दिला आहे, त्याला आपल्याला एक्स प्लस आय वाय ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. सोल्युशन लेट z इज इक्वल टू 7 इन द ब्रॅकेट कॉस मायनस 5 पाय अपॉन 6 प्लस आय साईन मायनस 5 पाय अपॉन 6 इज इक्वल टू 7 ॲज इट इज. तुम्हाला माहिती आहे कॉस मायनसला खाऊन टाकतो, मी सांगितलेली टेक्निक तुम्हाला. तर असं मायनस आलं, कॉसच्या अँगल मायनस आला आणि कॉस असेल तर मायनस गायब करून टाकायचं, डायरेक्ट कॉस 5 पाय अपॉन 6 लिहून टाकायचं. पण म्हणजे फक्त कॉस आणि एक टेक्निक ध्यानात ठेवा, कॉस आणि सेकलाच मायनस डायजेस्ट होतो. म्हणजे हे पहा इथला काय कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक ह्या दोन्हीलाच मायनस डायजेस्ट होतो, बाकी दुसऱ्याला नाही. मग या साईनला हे मायनस डायजेस्ट होत नाही, मग हे मायनस आपण बाहेर काढू शकतो. मायनस आय साईन 5 पाय अपॉन 6 इज इक्वल टू 7 ॲज इट इज कॉस. आता आपला टेबल 0 to 90 डिग्रीपर्यंत मी तुम्हाला ध्यानात ठेवायला सांगितलेला आहे. मग आता 5 पाय अपॉन 6 माहीत नाही, 90 डिग्रीच्या आतमध्ये आणावं लागेल. मग याला आपण असं लिहू शकतो पाय मायनस का प्लस पाय मायनस पाय अपॉन 6 पायमधनं पाय गेलं 5 पाय. हां असं लिहू शकतो आपण. मायनस आय साईन पाय मायनस पाय अपॉन 6. हे पाय ही जर सबट्रॅक्शन केली 6 पाय इंटू 6 पाय, 6 पायमधनं 1 पाय गेला 5 पाय अपॉन 6. ही पण सबट्रॅक्शन केली तर हे भेटतो 5 पाय अपॉन 6. म्हणजे 5 पाय अपॉन 6ला अशा ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो. इज इक्वल टू 7 ॲज इट इज. आता परत डायग्रामचा यूज करायचा. पाय कुठे येतो? पाय म्हणजे 180 डिग्री, इथून इथपर्यंत पाय येतो आणि मायनस पाय बाय 6 आहे म्हणजे मायनस 30. तर थोडं वापस जायचं मायनस म्हटल्यावर, प्लस म्हटलं असतं पुढे गेलं असतं. मायनस म्हणजे वापस जायचं, म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये? सेकंड क्वार्टरमध्ये. आणि सेकंड क्वार्टरमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह. तर सेकंडमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह. मग हे कॉस निगेटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह आल्यानंतर कॉस पाय अपॉन 6 साईन काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. ते पॉझिटिव्ह जरी लिहिलं तिथं ऑलरेडी निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्हच राहणार आहे. आय साईन पाय अपॉन 6 इज इक्वल टू 7 ॲज इट इज मायनस कॉस पाय अपॉन 6 म्हणजे किती डिग्री? 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू असते √2 अपॉन
√3/2 मायनस आय साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते. जर 7ने मल्टिप्लाय जर केलं आपण ब्रॅकेटमध्ये तर -7 √3/2 मायनस आय 7/2 which is of the form x plus iy. झाला x plus iy सारखा फॉर्म. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय e⁵ i. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलाय. एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपल्याला पोलार फॉर्ममध्ये लिहावं लागेल आणि पोलार फॉर्मला आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये लिहावं लागेल x plus iy. सिम्पल आहे. बघा सोल्युशन. लेट z e⁵ i. मग ह्याला आपण कशामध्ये लिहूया पहिल्यांदा सुरुवातीला इथं कोइफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. आपल्याला r माहीत पाहिजे. r = 1 हे r अँड थिटा =π/3. इथं r असतो आणि हा थिटा आहे म्हणजे r आणि थिटा माहीत झाला. आता पोलार फॉर्ममध्ये लिहू आपण. पोलार फॉर्म काय आहे? पोलार फॉर्म ऑफ z r cos θ प्लस i sin θ r. व्हॉट इज r? 1 cos θ काय आहे? π/3 प्लस i sin θ π/3 1 नाही लिहिलं तरी चालतो. आता cos π/3 म्हणजे किती डिग्री? 60 डिग्री. cos 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? हाफ असते. प्लस i sin 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? √3/2 असते. झाला ना फॉर्म तयार x plus iy which is form of x plus iy. It is very simple. Now next. तर बघा क्वेश्चन नंबर 5 परत एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला आहे. त्याला पोलार फॉर्ममध्ये लिहावं लागेल आणि नंतर आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये लिहिता येईल. बघा सोल्युशन. लेट z e⁻⁴π/3i. आता याला जर आपण r ची व्हॅल्यू जर काढायची झाली इथं काय नाही म्हणजे 1 असतो तर 1 आहे r ची व्हॅल्यू इंटू अँड थिटाची व्हॅल्यू काय -4π/3. r माहीत झाला थिटा माहीत झाला म्हणजे आता पोलार फॉर्म लिहू शकतो आपण. पोलार फॉर्म ऑफ z r into cos θ plus i sin θ r. What is r? 1 cos θ means -4π/3 plus i sin θ means -4π/3 1 नाही लिहिलं तरी चालतो. आपल्याला माहिती आहे cos हा मायनस खाऊन टाकतो म्हणजेच काय राहिला cos 4π/3. साईनला मायनस डायजेस्ट होत नाही तो बाहेर टाकतो -i sin 4π/3 cos. आता 4π/3 ला आपण असं लिहू शकतो पाय प्लस π/3. ही ॲडिशन जर केली तर 3 × π 3π 3π × 1π 4π येते -i sin. इथं पण 4π/3 ला असं लिहू शकतो आपण पाय प्लस π/3 आता पहा पाय प्लस आता पाय म्हणजे 180 इथून इथपर्यंत किती 180 पाय प्लस म्हणजे अजून थोडं पुढे जावं लागेल आपल्याला किती 60 डिग्री पुढं. 60 डिग्री म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये येईल अँगल कुठे येईल ह्या क्वाड्रंटमध्ये येईल. मग जर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल अँगल तर थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग आता हे कॉस निगेटिव्ह असणार आहे साईन निगेटिव्ह असणार आहे मायनस कॉस π/3. आता हे निगेटिव्ह असणार आहे पण तेच निगेटिव्ह ते मायनस आणि हे मायनस प्लस होणार मायनस इंटू मायनस i sin π/3 मायनस कॉस π/3 म्हणजे किती 60 डिग्री. तर कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1/2 प्लस i sin 60 डिग्री किती असतो √3/2. झाला ना फॉर्म x plus iy which is of the form x plus iy. It is a very simple. Now next. तर बघा क्वेश्चन नंबर 6 म्हणजे 5 मधला लास्ट क्वेश्चन. लेट z e⁵5π/6i. आता परत इथं आपल्याला r ची व्हॅल्यू माहीत पाहिजे 1 इथं काय नाही म्हणजे 1 आहे अँड थिटा =5π/6. हे r आणि थिटा कसा काढला तर एक्सपोनेन्शियल फॉर्म असा असतो r × e⁻⁴ मग हे r ची व्हॅल्यू 1 थिटा काय आहे तर i चा कोइफिशियंट 5π/6 म्हणून r आणि थिटा माहीत झाला आपल्याला. आता पहा पोलार फॉर्म लिहू आपण. पोलार फॉर्म ऑफ z r cos θ plus i sin θ what is r 1 cos θ what is θ 5π/6 plus i sin what is θ
5 पाय अपॉन 6 इज इक्वल टू हा 1 नाही लिहिला तरी चालतो कॉस. आता 5 पाय अपॉन 6 ला असं लिहू शकतो आपण पाय मायनस पाय अपॉन 6. ही जर सबट्रॅक्शन केली आपण तर काय येते बघा 6 × पाय 6 पाय 6 पायमधून 1 पाय सबट्रॅक्ट केला तर 5 पाय अपॉन 6 म्हणजे 5 पाय अपॉन 6 ला असं लिहू शकतो प्लस आय साईन पाय मायनस पाय अपॉन 6 इथं पण असं लिहू शकतो इज इक्वल टू आता पाय मायनस पाय बाय 6. आता पाय कुठं इथून इथपर्यंत पाय. आता मायनस जायचं आहे म्हणजे वापस यायचं थोडंसं इथून इथपर्यंत पाय मग वापस कुठे येणार इथं. म्हणजे हा अँगल कुठं आला सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेकच पॉझिटिव्ह असतो बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग कॉस काय असणार आहे मायनस असणार आहे कॉस पाय अपॉन 6. साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे आय साईन पाय अपॉन 6 इज इक्वल टू मायनस कॉस पाय अपॉन 6. पाय अपॉन 6 म्हणजे किती 30 डिग्री. तर कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते √3/2 प्लस आय साईन 30 डिग्री हाफ असतो. झाला फॉर्म तयार x प्लस आय वाय विच इज ऑफ द फॉर्म x प्लस आय वाय. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केला आहे. क्वेश्चन नंबर 6 पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. असाच पूर्ण चॅप्टर कव्हर करण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर पण हे लिंक सेंड करा. थँक्यू.